न्यूज, सच जरूरी है। यह है MNS न्यूज नेटवर्क और आप देख रहे हैं MNS न्यूज टीवी। मैं हूं आपके साथ सोनल। तो आइए देखते हैं आज की कुछ खास खबरें। यह खबर सोलापुर से सामने आ रही है। अजित पवार, उमेश पाटिल के बारे में खबर में कोई सच्चाई नहीं है। अजित पवार एनसीपी के नेता हैं। एनसीपी के सभी विधायक अजित पवार के साथ हैं। शरद पवार, सुप्रिया सुले सहित सांसद और विधायक हम सब अजित पवार के साथ खड़े हैं। एनसीपी के विधायक एनसीपी नेताओं के साथ नहीं होंगे, लेकिन क्या शिवसेना नेताओं के साथ होंगे? दिल्ली जाते वक्त वो वैसे नहीं दिखे जैसे दिखते हैं। अजित पवार पब्लिक फिगर है, वो छुप कर कुछ नहीं करेंगे, जो करेंगे खुलेआम करेंगे। सिर्फ अजित पवार की बात हो रही है। 1 घंटे के लिए अजित पवार पहुंच से बाहर हो जाए तो 1 दिन के लिए बहस की जा रही है। अजित पवार के बारे में खबरों में कोई सच्चाई नहीं है। महाविकास आघाड़ी की मुट्ठी सख्त है। महाविकास आघाड़ी के सभी नेता एक कुछ लोगों से साथ मिलाकर जानबूझकर महाविकास आघाड़ी में संदेह पैदा करने की कोशिश कर रहे हैं। अजित पवार से प्यार करने वाले सभी एनसीपी कार्यकर्ता चाहते हैं कि अजित पवार मीडिया से बात करें। और राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजितदादा नेते आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व आमदार हे अजितदादांच्या सोबतच आहेत। स्वतः पवार साहेब असतील, सुप्रियाताई असतील, सर्व खासदार आमचे असतील, ते सुद्धा दादांच्या सोबत आहेत। आम्ही सगळे दादांच्या सोबत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पवार साहेबांच्या सोबत, अजितदादांच्या सोबत, जयंत पाटील साहेबांच्या सोबत, सुप्रियाताई सोबत आम्ही सर्वजण आहोतच ना। राष्ट्रवादीच्या नेत्यांबरोबर राष्ट्रवादीचे आमदार असणार नाही तर काय मग शिवसेनेच्या नेत्यांबरोबर असणार का? अहो, दिल्लीला जायचं म्हटलं तर एक तर गाडीनं जावं लागेल। गाडीनं तर शक्य नाही, कारण खूप वेळ लागेल। रेल्वेनं गेले तर सगळ्यांना कळेल। विमानानं गेले तर ते विमानतळावरूनच जावं लागेल ना। कुठं तरी दिसतील ना कॅमेऱ्यामध्ये, CCTV मध्ये तरी। एवढ्या साध्या आजकाल एवढं जे पब्लिक फिगर आहेत ते असं लपून जाऊन येऊ शकतात का? त्यामुळे ह्या ज्या बातम्या आहेत ना, मगाशीच मी सांगितलं की याच्यामध्ये काही तथ्य नाहीत। अजितदादा जे काय करायचं ते उघडपणे करतील। आइए बढ़ते हैं अगली खबर की तरफ। यह खबर सोलापुर से सामने आ रही है। सोलापुर में लू के मरीजों के लिए उपचार कक्ष शुरू। सोलापुर में लू के मरीजों के लिए सर्व सुविधा युक्त उपचार कक्ष का उद्घाटन डॉक्टर वंशपायन स्मृति राजकीय विधानमंडल महाविद्यालय व श्री छत्रपति शिवाजी महाराज सर्वोपचार चिकित्सालय ने नया हीट स्ट्रोक वार्ड कक्ष तैयार किया है। इसी कक्ष में हीट स्ट्रोक के मरीजों की जांच व इलाज किया जाएगा। ग्लोबल वार्मिंग के कारण दुनिया का तापमान बढ़ रहा है। नतीजतन गर्मी में लू के मरीज बढ़ रहे हैं। वर्तमान में अप्रैल का महीना शुरू हो रहा है और मई और जून में तापमान और बढ़ता जा रहा है। नागरिकों को काम के लिए बाहर जाना पड़ता है। किसान मजदूर व मजदूरों को धूप में काम करना पड़ रहा है। असहनीय गर्मी के कारण बुखार, ठंड लगना, चक्कर आना, ऐसे मरीजों के तत्काल इलाज के लिए यह वार्ड शुरू किया गया है। अस्पताल में हीट स्ट्रोक के मरीजों की उम्र को एडजस्ट किया गया है। आज आपल्या डॉक्टर वैशंपायन स्मृति शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाच्या मध्ये आज आपण उष्माघातचा वार्ड, नवीन वार्ड तयार केलेला आहे, नवीन कक्ष तयार केलेला आहे। या कक्षामध्ये ह्या रुग्णांची तपासणी आणि उपचार केला जाईल। तर हे उष्माघातचा कक्ष सुरू करण्यासाठी आमच्या औषध वैद्यकशास्त्राचे विभाग प्रमुख डॉक्टर धडके सर आत्ताच ज्यांनी आपल्याला माहिती दिली असे डॉक्टर विठ्ठल धडके सर आणि त्यांचं सर्व टीम मेडिसिन डिपार्टमेंटचे, आमचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रोहन खराटकर सर आणि आमची सर्व वैद्यकीय अधीक्षक कार्यालयातली सर्व टीम, आमच्या नर्सेसमध्ये राजश्री कोरके मॅडम आणि त्यांची सर्व टीम, सर्व नर्सेस आणि क्लास 4 कर्मचारी सर्व मिळून आम्ही हा उष्माघाताचा एक वेगळा कक्ष आज निर्माण केलेला आहे। मित्रहो, आपल्याला माहीतच आहे की आपल्या राज्यामध्ये किंबहुना जगामध्ये ग्लोबल वॉर्मिंग चालू आहे। म्हणजे आपल्या जगाचं तापमान ते सातत्यानं दरवर्षी आपण बघतो आहोत की ते वाढत चाललेलं आहे आणि आपण बघतो साधारणतः 40-41 कधी-कधी 46 डिग्री टेम्परेचरपर्यंत आज चंद्रपूरसारख्या जिल्ह्यामध्ये 46 डिग्री 45 डिग्री टेम्परेचर जाते। अजून मे महिना यायचा आहे आणि मे महिन्यामध्ये अजून ऊन जास्त असतं। तर अशा काळामध्ये बऱ्याच वेळा रुग्णांना, आपल्या नागरिकांना बाहेर आपल्या कामानिमित्त बाहेर फिरावं लागतं। शेतावर कोणी काम करतात, कोणी शेतमजूर म्हणून काम करतात, कोणी शहरामध्ये विविध कारखान्यांमध्ये काम करतात। बऱ्याच वेळा त्यांना उन्हाचा त्रास होतो आणि ऊन लागल्यामुळं त्यांना उलट्या होणं, ताप येणं, घोळ येणं आणि चक्कर येऊन पडणं अशा विविध प्रकारचे लक्षणं
हे उष्माघातामुळे दिसू शकतात आणि अशा प्रकारच्या रुग्णांना योग्य प्रकारचा उपचार मिळावा, तात्काळ त्यांना इलाज व्हावा आणि त्यांना उष्माघाताचा पुढील त्रास होऊ नये याकरता त्या उष्माघाताच्या रुग्णांना वेगळ्या पद्धतीची ट्रीटमेंट, त्यांना AC लागतं, त्यांना कूलर लागतं आणि त्यांना वेगळ्या प्रकारची औषधं लागतात. ही सगळी औषधोपचार पद्धती, त्यानंतर हे सर्व लागणारे इन्स्ट्रुमेंट्स, मल्टीपॅरा मॉनिटर आहे, व्हेंटिलेटर लागलं तर ते आहे, अशा प्रकारचे 5-6 बेडचं आता सध्या अपन ही उष्माघाताचा कक्ष सुरू केला है। आइए बढ़ते हैं अगली खबर की तरफ। यह खबर छत्रपति संभाजीनगर से सामने आ रही है। कलेक्ट्रेट के सामने मराठवाड़ा मजदूर संघ की भूख हड़ताल। छत्रपति संभाजीनगर मथाड़ी मजदूरों के कानूनी मसले, चाहे वे सरकारी गोदाम में हो, फैक्ट्री में हो, मार्केट में, कमेटी में हो या कंपनी में हो, मजदूरों की समस्या का समाधान हो, इसके लिए संगठन प्रयास कर रहा है। शांति के लिए प्रयासरत अभी भी जारी है। वादों का पालन नहीं किया जाता, लिखित वादे किए जाते हैं लेकिन उनका पालन नहीं किया जाता है। सुभाष लोमटे ने जवाब दिया कि यह सब पूछने के लिए आज हमने कलेक्टर कार्यालय के सामने आमरण अनशन शुरू किया है। सरकारी गोदाम का मालिक कलेक्टर होता है, अगर कलेक्टर वहां सवाल नहीं छोड़ते तो आज हम कलेक्टर को बताने जा रहे हैं, कानून को लागू करना जिला कलेक्टर की जिम्मेदारी है। कॉमरेड सुभाष लोमटे ने जवाब दिया है कि आज हम उनके दरवाजे पर भूख हड़ताल पर बैठे हैं क्योंकि वे जो करना चाहते हैं वो नहीं कर रहे हैं। कायद्याच्या चौकटीतले प्रश्न, मग ते शासकीय धान्य गोदामातले असतील, कारखान्यातले असतील, बाजार समितीमधले असतील, ते सोडवले गेले पाहिजे। त्याच्यासाठी वर्षानुवर्षापासून संघटना प्रयत्न करते, शांततेच्या मार्गाने प्रयत्न करते, आश्वासनाच्या पुढे जात नाहीये। लेखी आश्वासनं दिली जातात परंतु ती पाळली जात नाहीत। हे सगळं विचारण्यासाठी आजपासून बेमुदत उपोषण आणि सत्याग्रह आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावरती सुरू केलेला आहे। कारण की शासकीय गोदामाचे मालक जिल्हाधिकारी असतात, तिथलेही प्रश्न जर ते सोडवत नसतील तर काय करायचं। आणि म्हणून आज जरी आम्ही इथं बेमुदत उपोषण सुरू केलं असलं तरी कलेक्टरला जाऊन सांगणार आहोत की जर गरज पडली तर रोज आम्हाला तुमची सकाळी 10 वाजता येऊन तुमची गाडी अडवावी लागेल, त्यावेळेस तुम्ही आम्हाला सांगणार, पोलिसांना बोलवून जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न करणार, त्याची तयारी आम्ही करणार आहोत। या सगळ्या गोष्टी विचारण्यासाठी आणि प्रामुख्याने कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी जी जबाबदारी जिल्हाधिकाऱ्याची आहे आणि म्हणून त्यांच्या दारामध्ये आजपासून आम्ही या ठिकाणी उपोषण सुरू केलेलं आहे। जिल्ह्यामधल्या माथाडी कामगारांनी, गोदामामधल्या कामगारांनी, कारखान्यातल्या कामगारांनी, बाजार समितीमधल्या कामगारांनी। ऐसी खबरें फिर लेके आएंगे इसी समय इसी जगह, तब तक देखते रहिए MNS न्यूज़ नेटवर्क। नमस्कार। ये है MNS न्यूज़ नेटवर्क और आप देख रहे हैं MNS न्यूज़।